बारामती आणि पवार हे समीकरण अगदी काळ्या पाषाणावरच्या पांढऱ्या फटक रेषेसारखं आहे. पण काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याचं समोर येत होतं. आणि मग अजितदादा नाही तर मग गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा रंगली होती. मात्र बारामतीमधून अजित पवार हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील हे पक्षाकडून आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. पण आता मुद्दा हा आहे की यंदा काय बारामतीमध्ये एकच राष्ट्रवादी नाहीये. यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून अजितदादांच्या विरोधात कोणता उमेदवार दिला जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून योगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलीच तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्थानिक पातळीवर भेटीगाठींचा कार्यक्रम करतानाच शेजारच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्येही लक्ष घातलं आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजितदादा समोर योगेंद्र पवार तगडं आव्हान देणार का? आणि अशा प्रकारे शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारखंच अजित पवार आणि योगेंद्र पवार हे काका पुतण्या एकमेकांसमोर उभे ठाकणार का असा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. जाणून घेऊया याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे अजित पवार गटाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला होता. लोकसभेला बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी टशन होणार का अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. बारामतीमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान योगेंद्र पवार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना उमेदवारीबाबत विचारलं असता त्यांनी पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असं म्हणत आपली भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच ठेवली आहे. दरम्यान बारामतीमधून योगेंद्र पवार यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. बारामतीमध्ये आम्ही आभार दौरा आणि स्वाभिमान यात्रा काढली. त्यावेळी लोकांचा विश्वास दिसून आला. महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय असेल तो मान्य केला जाईल. आमच्यापर्यंत काही निरोप आलेला नाही, मात्र निर्णय आपल्या सर्वांनाच लवकर कळेल. बारामतीचा निर्णय शरद पवार साहेब घेतील असं योगेंद्र पवार म्हणाले. तसं बघायला गेलं तर बारामती मतदारसंघात 1962 मध्ये काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या उमेदवार निवडून आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र 1967 पासून 2019 पर्यंत या विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणताही उमेदवार निवडून आलेला नाहीये. आणि यंदाही ते पवारच निवडून येतील. मात्र आता ते कोणते पवार हे सांगणं तसं कठीणच आहे. कारण लोकसभा निवडणुकीपासून योगेंद्र पवार राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली होती. श्रीनिवास पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी झंझावती प्रचार केला होता. त्यांनी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे बारामती मतदारसंघ पिंजून काढला. मध्यंतरी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना सांगितलं, आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बारामतीमधून योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. वरिष्ठांनी आदेश दिल्यावर आपली निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता सध्या तरी अजित पवार यांच्या विरोधात लढायला तयार कोणीही उमेदवार योगेंद्र यांच्याशिवाय आपल्याला दिसत नाहीये. आता तसं बघायला गेलं तर अजित पवार 7 वेळा बारामतीचे आमदार राहिले आहेत. यातून त्यांचं बारामतीवर असलेलं वर्चस्व आणि प्रभाव आपल्याला दिसून येतोय. आणि दुसरीकडे योगेंद्र पवार जरी त्यांच्या विरोधात उभे राहिले तरी त्यांचा निभाव लागेल का अशा चर्चा होत असतानाच योगेंद्र पवार हे अजित पवारांना तगडं आव्हान देतील असं का म्हटलं जात आहे. तर अजित पवार सध्या बॅकफूटवर पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. बारामती लोकसभेतील इतर मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील अजित पवार यांचं वर्चस्व असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघानेही त्यांना साथ दिली नाही. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना तब्बल 44,000चं लीड मिळालं होतं. सुप्रिया सुळे यांना 1,43,941 मतं मिळाली. सुनेत्रा पवार यांना 96,560 मतं मिळाली.
त्यामुळे अजित पवार यांचा विजय यंदा सोपा नाही असे संकेत यातून मिळत आहेत. अजित पवारांचं बारामतीवर प्रचंड वर्चस्व असलं तरी पक्षातील फूट, शरद पवारांनी उघडलेला मोर्चा आणि लोकसभेचा निकाल या तिन्ही गोष्टींची चर्चाही सध्या होत आहे. कारण लोकसभेला अजित पवारांच्या बारामती विधानसभेतच सुप्रिया सुळे यांना 47,381 मतांचं लीड मिळालं. त्यासोबतच तसं बघायला गेलं तर युगेंद्र पवार यांचा बारामतीतील 100हून अधिक गावांमध्ये तळागाळात मजबूत असा संपर्क आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाच्या अनेक योजनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि त्यासोबतच युगेंद्र पवार हे अजित पवारांना आव्हान ठरण्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शरद पवार. अजित पवार यांनी पक्षातून आमदार आणि पक्षाचं चिन्ह घेऊन महायुतीला जाऊन मिळाले. तरी सुद्धा ऐन लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली कंबर कसली होती आणि लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश सुद्धा त्यांना मिळालं. आणि तेवढ्यावर सुद्धा शांत न बसता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आपला अनेक वर्षांचा अनुभव पणाला लावून आपले डावपेच खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटात आपल्याला दिग्गज नेत्यांची इनकमिंग सुरू असलेली सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे शरद पवार बस नाम ही काफी है असा प्रकारही इथे पाहायला मिळतोय. आणि जर युगेंद्र पवार यांचं नाव शरद पवार यांनी घोषित केलं आणि त्यांचा प्रचार स्वतः शरद पवार यांनी केला तर बारामतीकर शरद पवारांचा शब्द डावलण्याची शक्यता तशी फारच कमी आहे. आणि त्यामुळे युगेंद्र पवार हे अजित पवारांना बारामतीतून तगडं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजित पवार की युगेंद्र पवार? नक्की कोण मारणार बाजी हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.